वेगळंच आहे. हे काय ना बैल ना काय करायचं. तर मित्रांनो, आजची सराई देवघर मातीबंदर बैलगाडी शर्यत, त्याच्यामध्ये फायनल मध्ये प्रथम क्रमांक आलेली गाडी आहे. नाव काय होतं? एकविरा ग्रुप माझगाव. एकविरा ग्रुप माझगाव, म्हणजे मुरुडवरून आलेली गाडी आहे. आणि आपण बघू शकता की आजचा इंटरव्ह्यू किती युनिक आहे. अक्षरशः आपण टेम्पोच्या टपावर बसून इंटरव्ह्यू घेतोय जिथून आता. तर काय सांगेल आजच्या शर्यतीबद्दल आणि एकंदरीत आपला जो पहिला गुलाल मिळाला आहे? पहिलाच गुलाल म्हणजे हा बैल आम्ही पिलनकर बंधू यांच्याकडून घेतलेला आहे. म्हणजे आताच घेतला, आम्ही 2 बंदर झाले. आम्हीच घेतला, नवीनच आता घेतला त्यांच्याकडून, कारण तोच आखलायचा. त्यामुळे तो बोलला का आपल्याला हा बैल घेणं पाहिजेच आपल्याला बैला. तर आम्ही मुरुड मध्येच खारंबोली इथे प्रथम क्रमांक, नंतर द्वितीय क्रमांक आलेला, आणि परत माझगाव मध्ये प्रथम क्रमांक फायनल मध्ये, आणि हा इथे पण सराई मध्ये हा चौथ्यांदा माझा फायनल मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. म्हणजे इथे फायनलचा चौथा गुलाल इकडे आम्ही आणि आज या वर्षात फायनलचा चौथा गुलाल मिळाला. अच्छा, तर जिथं काय सांगेल आजची शर्यत आणि एकंदरीत आजच्या स्पर्धकांबद्दल? आजच्या शर्यतीमध्ये मला असं वाटलेलं, आज बैल हा इकडं होम ग्राउंडचा बैल आहे. तर बोलू माझ्या बैलाला सरस होईल, आपण बैल नवीन घेतलाय तर तिथे जास्त चालेल. त्यांना पोरांना बोललो तरी पण आम्ही आणली अचानक. आज मी बैलाला माझगाव पासून रेस चालली नाही. मेन गोष्ट म्हणजे मी बैल आज डायरेक्ट आणला, फक्त आज हाऊस म्हणून बैल आणलेला. काय करते अलिबाग मध्ये बघायचं, त्याच्यामुळं पण आज बैल मला दाखवून दिला. जातानाच बैल आवरत नाही मला सुटल्यापासून. बैल जोरदार गेले, पहिला टर्न केले बैल, थोडे पावटा धरला फिरल्यावर, तरी पण गाडी आज चांगली धावली, माझ्या मनासारखी धावली. आणि हा बैल तुझे कधी घेतला? हा बैल आम्ही तरी पण 2-3 महिने झाले बैल घेतल्याला. डायरेक्ट फायनलला उतरला. 15 आम्ही हाकालला, पण आम्ही घरचा कोंड वाचल्यामुळे आम्ही पहिल्या दुसऱ्या गटात हाकलो तिथे. आणि कुठून घेतला बैल? वावे गावात संदीप खेडेकर बैल घेतला आपल्याकडला. हा. तर दादा काय सांगशील अजून या जोडीकडून काय अपेक्षा असतील पुढल्या वर्षी? पुढल्या वर्षी पण आपण फायनललाच हाकलणार जोडी, आणि अपेक्षा आहे का आपण 7-8 बंदर मारण्याची आपली इच्छा आहे, ती आपण पूर्ण करणार नक्की. अच्छा, आणि गाडी कंटिन्यू आपली अलिबाग मुरुड दोन्हीकडे दोन्ही गाडीकडे पहिल्यांदाच जिथे असेल तिथे आपण टाकण्याचा प्रयत्न. नक्कीच. तर आणि एकंदरीत आजचं आयोजन पण सुद्धा घाईघाईत झालेलं यांचं. तर कसं वाटलं आयोजन? नाही, खूपच छान वाटलं. थोडक्यात झालं पण मस्त झालं. गाडी आम्हाला अपेक्षा नव्हती का आमची गाडी येईल म्हणून, पण गाडी आली आमची प्रथम क्रमांकाला. सर्व जिथे सर्व नियोजन असतं तोच काय सर्व घडवतं होतं, त्याच्या इथेच बैल असतात आपले. बरोबर. तुझा एकटाच बसलेला गाडीवर? अच्छा, तर शुभेच्छा तुम्हाला. जास्त आता तुम्हाला पण निघायचं, जास्त बोलत नाही. पुन्हा एकदा आपण पुढल्या वर्षी अजून बोलायचंच आहे. एकाच वेळी जर सगळं बोललो तर संपून जाईल. तर येणाऱ्या पुढील वर्षासाठी तुम्हाला की आता याच्या पुढे हाकलणार की गाडी बंद करायची? नाही, आता एक बंदर हाकलायचा, तो माझ्याच गावात आहे, मजगाव मध्ये, म्हणून मला हाकलायचं आहे. अच्छा, ठीक आहे. तर येणाऱ्या शर्यतीत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि पुढील वर्षी तुमची इच्छा आहे 7-8 बंदरची, ती इच्छा पूर्ण हो अशी आई एकविराजांनी प्रार्थना करतो. आणि तुमच्या ग्रुपचं नाव, गाडीला सुद्धा एकविरा ग्रुपच नाव आहे, तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल अशा शुभेच्छा देतो. अभिनंदन. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मनोज डायरी युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आलो ते म्हणजे सराई देवघर मातीबंदर बैलगाडी शर्यत आहे. आणि ह्या शर्यतीमध्ये आजचं फायनलमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी आलेले आहेत सादिकले बंधू नागाव. तर दोन्ही हिंदकेसरी ड्रायव्हर आपल्यासोबत आहेत. तर लगेच काय सांगेल आजच्या शर्यतीबद्दल आणि नंबर मिळाला त्याच्याबद्दल? शर्यत आजची भाटाची आपल्याकडे आज सराई बंदर 1 तारीख आज, आणि आज दुपारी चिखलीला सुद्धा आहे. आज इथं शर्यत चांगली झाली. आणि काय सांगेल बरं, तर खूप दिवसानंतर आपल्या बैलांवर गुलाल पडलेला आहे फायनलचा. म्हणजे ह्या दोघांवर गुलाल नव्हता यंदाच्या वर्षातला, हा पहिला गुलाल पडला यांच्या यंदाच्या वर्षातला. तर काय सांगेल, आपली गाडी कंटिन्यू फायनल मध्ये होती. 7-8 मध्ये तर आपल्या 2 गाड्या फायनल मध्ये होत्या. 3 गाड्या नंबर मध्ये टायमिंग मध्ये बसलेल्या, आणि वाटलेलं की त्यावेळी गाडी आपली एकतरी येईल, पण तेव्हा नाही आली. तर आणि तेव्हा चर्चा सुद्धा आपल्याच गाडीची खूप झालेली. तर काय सांगेल त्याच्याबद्दल? चर्चा तर होतीच, पण काय बैलांनी साथ नाही दिली. 3 गाड्या होत्या आपल्या, पण बैलांनी नाही साथ दिली. आणि मला विचारायचं की आता यावर्षी थोडं अपयशच होतं, तर आपल्या जे गाडी मालक आहेत सर, त्यांचा कसा रिस्पॉन्स होता तुमचा? सरांचा असं काय ना, हारो जितो आपले बैल, म्हणजे असं काय नाही त्यांना की आपली जितलीच पाहिजे, हारलीच पाहिजे. आपल्याला हार पण चालते, जित पण चालते. म्हणजे फक्त गाडी सुखरूप आली पाहिजे. गाडी सुखरूप आली पाहिजे, ड्रायव्हरांना काय झालं नाही पाहिजे. आणि आजचं काय सांगेल, आजची म्हणजे टर्न वगैरे कितवा गेला आणि कुठे थोडा कमी पडलो की 2 नंबर? कमी पडलो असं नाही, पण गाडी चांगली धावली. आज पहिल्यांदा बंदरला धावतो बैल, भाटात नव्हता हाकला त्याला, आपण बंदरला धावतो. पण आज भाटात काढली बोलू, शेवटची शर्यत बोलू, खेळू बोलू, भाटात बोलू, गुलाल नव्हता, गुलालासाठी खेळलो.
आणि आपल्यासोबत प्रणित सुद्धा आहे. प्रणित, तर काय सांगशील आज तू पण या जोडीवर बनवासते खूप दिवसानंतर बसलाय, बऱ्याच दिवसानंतर बस. तर काय सांगशील जोडीबद्दल? आणि आज जो गुलाल मिळणं महत्वाचं होतं ते गुलाल मिळालेलं आहे, तर काय बोलशील? आज गुलाल भेटला पण चांगलं वाटलं. बरेच दिवस बैलांच्यावर गुलालच पडला नव्हता. चांगली धावली गाडी आज. आणि गेल्या वर्षी मला वाटते तू 7-8-15 मध्ये पहिली आणलेली गाडी, हा, आणि या वर्षी तू बसलाच नव्हतास. यंदा नव्हतं बसलो मी गाडी. तर काय सांगेल या जोडीबद्दल? आता पुढल्या वर्षी अजून या जोडीवर किती मेहनत घ्यावी लागेल? या जोडीवर चांगली मेहनत घ्यायला लागेल पुढल्या वर्षी. पुढल्या वर्षी आणखी चांगली धावेल गाडी. तर अभिनंदन. आणि साहिलचे पप्पा आहेत का काय इकडे? तर काय सांगाल आज खूप आज दिवसानंतर? आम्हाला खूप आनंद झाला. तसं यंदाच्या वर्षी आम्हाला गुलाल कमीच मिळाले आणि नवीन जोडी करून पण ते फायनल म्हणजे एक नंबरच केला आम्ही. येणार नाही ना? आणि काय सांगाल, लोकांनी चर्चा पण केली, लोकांनी 3-3 चर्चा गाड्या तीन आपल्या- तीन चार चार रेकॉर्ड ह्याचा टायमिंगचा रेकॉर्ड करून पण गाडी एक पण बसत नाही. हा, एवढा आमचा बॅड लक. बरोबर. आणि त्यावेळी लोकांनी हो. वाईट चर्चा पण केली वाईट पण याच्यावर. चर्चा केली. तर काय सांगाल आपण आजच्या आपण गुलाल- काय ना, आपण चांगलं करायचं, वाईट नाही. प्रयत्न करत राहायचे. करायचं. बरोबर. लोकांसारखं ना आपण बोलायचं. बरोबर. तर काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? आजचं गुलाल आम्हाला खूप आणि आनंद आज झाला. बघायला आपले सर पण आलेले हो, आहेत, सर पण आणि आले. ते आले असताना त्यांना गुलाल मिळवून देणं खूप मोठी गोष्ट आहे. तर या ना 2 मिनिटं. सर, दोन मिनिटं. तर मित्रांनो, आपल्यासोबत सादिकले बंधू म्हणजे गाडी मालक राजेश सादिकले सर आहेत. तर सर, काय वाटते आज तुम्ही खूप दिवसांनी आलात आणि आपल्या बैलांवर गुलाल पडलाय? खुश आहे आम्ही. ऍक्च्युली नेहमी मी जसं बोलतो तसं हे लोकांची सगळ्यांची ह्यांचीच मेहनत आहे, तर मी काय नाही बोलू शकत. जे बोलतील ते हेच बोलतील. साहिल, एक मिनिट आहे ना. आज स्वतः सर आलेले आहेत आणि सरांच्या उपस्थित तुम्ही सगळ्यांनी मेहनत करून गुलाल मिळून गाडी गुलालात आणली, तर काय सांगशील? आज आम्हाला खूप आनंद झाला, कारण का बरेच दिवस गुलाल नव्हता भेटत आणि आज सर आले आणि आज गुलाल पण भेटला. सगळे खुश होतात. आणि 7-8 मध्ये 3 गाड्या होत्या, त्यावेळी आपली गाडी थोडी मागे राहिली. त्यावेळी म्हणजे खूप चर्चा झाली की 3-3 गाड्या असून सुद्धा गाडी बसली नाही, अशी चर्चा थोडं लोकांना आमचं झाली. बॅड लक चालू होतं. आमच्या गाड्या 3 बसलेल्या होत्या. आम्हाला पण अपेक्षा होती गाड्या नंबरात लागतील, आमच्या 3 मध्ये 2 तरी येतील. काही कारणास्तव बैल नाही तेवढे चालले, नाही नंबर बसला आमचा. कारण दिवस प्रत्येकाचे असतात. प्रत्येकाचे दिवस तर आज खूप आनंदाचा दिवस आहे. सर स्वतः असताना तुम्ही गुलाल मिळवून दिलात, तर लवेश काय बोलशील याच्याबद्दल? सरांसाठी 2 शब्द. सरांचं तर काही टेन्शनच नाही. म्हणजे असा कोणता मालकही नाही की म्हणजे असा बैलगाडी मालक आहे असा विचार. बाबा आता गाडी हारली तरी एका म्हणजे टेन्शन येतो. सरांचं असं काय ना, हारली तरी चांगली धावली आपली गाडी. तर सर अभिनंदन. आणि मला वाटतं आजची शेवटची शर्यत असेल का 10 मेला असेल तिकडे 10 मेला आहे. 10 मेला भाटाची आजची शेवटची शर्यत भाटाची असेल. शेवटची. तर शुभेच्छा देतो की पुढील वर्षामध्ये आपली गाडी पुन्हा एकदा गुलालात राहावी. थँक्यू.